गुड मॉर्निंग. सो नवीन डे, नवीन राईडचा प्लॅन आणि 28 एप्रिल 2024 समर राईड करतो आहे आपण. आणि आपण चाललो आहे अलिबागला. सो आणि ह्या राईडचं वैशिष्ट्य आहे आपली नवीन पार्टनर. आता नवीन पार्टनरचं नाव आहे जन्नत. आणि जन्नत रेडी आहे आता. आणि जन्नतला घेऊन ही पहिली राईड आहे. सो काइंड ऑफ अ टेस्ट राईड लॉंग डिस्टन्ससाठी. बघूया जन्नतचा एक्सपिरियन्स कसा राहतो ते. त्यासाठी आपण ही राईड प्लॅन करतो आहे. आणि सो ह्या ब्लॉगमध्ये आपण जन्नतचा पहिला लॉंग राईड एक्सपिरियन्स पण आपण रेकॉर्ड करणार आहे. आणि त्याचबरोबर जन्नतचं स्पेसिफिकेशन आणि काय त्याचे बेनिफिट्स आहेत, काय इश्यूज आहेत, ते सगळे आपण आज रेकॉर्ड करू. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती पण देऊ की जन्नतचं मला कॉस्टिंग किती पडलं, परचेस एक्सपिरियन्स कसा होता आणि सध्या मला रायडिंग एक्सपिरियन्स कसा येतो. सो स्टार्ट करूया जर्नी.
हॅलो. सो आता आपण पोचलो आमंत्रण हॉटेलला. बाकी जन्नत रेस्ट करते. आमंत्रणला थोडासा नाश्ता वगैरे करून घेतला. आम्ही कर्नाळा रूटने यायच्याऐवजी चिरनेर गावातल्या रूटने आलो. त्याच्यामुळे झालं असं की थोडं वेगवेगळ्या प्रकारचे रोड्स टेस्ट करता आले जन्नतवर. आणि आता सध्या मुंबई गोवा हायवेला टच झालो. सध्या कंडिशन आहे मुंबई गोवा हायवेची. आता आपण मध्ये एक्झिट घेऊन हां चालेल वर्धाच्या इथे एक्झिट घेऊन आपण टुवर्ड्स वर्सोली अलिबागकडे जाऊ. तिथे पोचल्यावर पूर्ण आपण गाडीचा रिव्ह्यू बघू, गाडीचा एक्सपिरियन्स कसा होता वगैरे वगैरे. ठीक आहे. हॅलो. सो आपण जन्नतबरोबर राईड करून आलेलो आहोत परत. आणि आपली मुंबई अलिबाग मुंबई अशी ॲप्रॉक्स 210 किलोमीटर्सची राईड झाली. आणि ही जन्नतची फर्स्ट राईड होती. सो आता आपण रिव्ह्यू करूया कसं होतं. सो ओव्हरऑल ऑन एन ॲव्हरेज राईड एक्सपिरियन्स खूप चांगला होता. सो आता आपण काही बेसिक डिफरन्सेस समजून घेऊया. सो आपण जनरली जर तुम्ही ह्या बाईकचे रायडर असाल लाईक ॲक्टिवा, ज्युपिटर, तर तुम्हाला थोडा बॉडी डिफरन्स ह्याच्यात जाणवू शकेल. जसं ह्याची बॉडी अशी दिसायलाच थोडी बल्की आहे. सो जर आपण स्ट्रेट अँगलने बघितलं तर ह्याचे डायमेन्शन्स आहेत. ओके. सो ह्याच्यामध्ये थोडा हा बल्कीनेस असल्यामुळे जर आपण स्टेअरिंग साईड वगैरे पण बघितलं तर हे जे पोर्शन्स आहेत सो हे थोडे वाईड आहेत त्याचे. सो जसं आपल्याला ॲक्टिवावर वगैरे लेग्स स्पेस ज्या प्रकारे ओपन मिळते तशी इथे तेवढी ओपन नाही मिळेल. सो इथे तुमचे फूट रेस्टिंग होतं आणि इथे तुम्हाला वरून काइंड ऑफ कवर पॅडिंगसारखं आहे. सो त्यामुळे थोडा रायडिंग एक्सपिरियन्स चेंज होतो इफ यू टॉक अबाउट स्कूटर रायडिंग एक्सपिरियन्स. जर तुम्ही ऑलरेडी बाईक्स ह्या सेगमेंटच्या बाईक्समध्ये वगैरे जर असाल ऑलरेडी रायडर तर तुम्हाला एवढा मेजर डिफरन्स ह्याच्यामध्ये जाणवणार नाही. ओव्हरऑल स्टॅबिलिटी आणि कम्फर्टच्या ह्याने खूप चांगले वाटलं रायडिंग एक्सपिरियन्स. तर तुम्ही जे बघू शकाल तर इथे डिस्क ब्रेकिंग दिलं आहे पुढच्या व्हील्सना. सो ब्रेकिंग पण खूप चांगलं आहे गाडीचं. आम्ही अलिबागपर्यंत गेलेलो आणि आम्ही मुंबई गोवावरून चालवली गाडी. तेव्हा खूप खड्डे आणि मध्ये मध्ये खराब पॅचेस आहेत या रोडवर, तरी पण ब्रेकिंग आणि हे खूप चांगलं वाटलं. ऑफकोर्स हायवेच्या एम्प्टी पॅचेसवर जेव्हा जास्त थोडं स्पीडिंग केलं तेव्हा टायरचं मी टेस्टिंग केलं की कशी मूवमेंट आहे किंवा अँगलिंग आणि कॉर्नरिंग थोडं होतं का. अगदी ऑफकोर्स स्पोर्ट्स बाईक एवढं कॉर्नरिंग नाही करू शकत तुम्ही, पण जनरली याची जर व्हील साईज बघाल तर बऱ्यापैकी मोठे व्हील्स आहेत. सो त्यामुळे तुम्हाला जर तुम्ही हाय स्पीडमध्ये रायडिंग करत असाल तर तुम्हाला खूप चांगला एक्सपिरियन्स येईल याच्यावर कम्पेअर टू नॉर्मल ज्या आपल्या 110 120 सीसीच्या स्कूटर त्याच्यापेक्षा. ऑफकोर्स इंजिनचं म्हणाल तर प्रॉपर फुल समरमध्ये दुपारच्या वेळेला राईड केली आम्ही. सो 42 डिग्रीपर्यंत होतं टेम्परेचर दुपारच्या वेळेला. बट ॲज अ लिक्विड कूल इंजिन जे आहे ह्या बाजूला त्याच्यामुळे एवढा काय बाईक गरम होण्याचा वगैरे एक्सपिरियन्स नव्हता. म्हणजे मी जेव्हा मुंबई हैदराबाद राईड केलेली जस्ट मार्च एप्रिलमध्ये त्यावेळेला मला पायांना जाणवायचं की इंजिन गरम होतं, जे ह्या लिक्विड कूल इंजिनमध्ये एवढं नाही जाणवत. सो ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप चांगला होता.
लोक जे एरोक्सबद्दल म्हणतात की याचे सस्पेन्शन्स खूप हार्ड आहेत आणि चालूच शकत नाही, तुम्हाला कंबरदुखी वगैरे होईल. मला ऑफकोर्स पहिल्या राईडवर तरी हा एक्सपिरियन्स तेवढा वाईट नाही आला. आय डू ॲग्री की सस्पेन्शन्स थोडे हार्ड आहेत या गाडीचे, बट अजून तसं एवढं सुपर एक्सपिरियन्स नाही आला की तुम्हाला लगेच परचेस केल्या लगेच त्याचे सस्पेन्शन्स बदलावे लागतील. सो माझ्यामध्ये तरी जे कोण प्लॅन करतायत एरोस घेण्याचा, तुम्ही परचेस केल्या त्याच्यानंतर तुम्ही राईड करून बघा. तुमचा जसा कमरेचा एक्सपिरियन्स असेल, तुमची एवढी कंबर दुखते किंवा खरोखर तुम्हाला मेजर जर्क्स लागत आहेत, तर तुम्ही मग विचार करा बदलायचा. सध्या मी तरी जन्नतचे जे काय स्टॉक आहेत सस्पेन्शन्स ते नाही बदलणार आहेत. सो आपण काही राईड्स करणार अजून ह्याच्यावर आणि मग आपण कॉल घेऊ की बदलायचे की नाही ते. सो ओव्हरऑल जन्नत इज रिअली फिलिंग लाईक जन्नत. सो परचेस एक्सपिरियन्स म्हणाल तर मला मुंबईमध्ये आम्ही चेंबूरच्या शोरूममधून घेतली. मला ऑन रोड सगळं बिलिंग टोटल सगळं मिळून 1,90,000 होतं आणि डिस्काउंट वगैरे पडून मला थोडे 3-4,000 ऑफ झाले. यामाच्या साईन शोरूममधून जर तुम्ही घेतली तर तुम्हाला कुठलेही ॲडिशनल ॲक्सेसरीज याच्याबरोबर नाही मिळत. यामाचं एक बाय डिफॉल्ट हेल्मेट येतं आणि काय पार्किंग कवर वगैरे बेसिक गोष्टी येतात, बट कुठल्या ॲडिशनल ॲक्सेसरीज तुम्हाला नाही मिळणार. या तुम्हाला आउट ऑफ द मार्केट जाऊनच परचेस कराव्या लागणार या गाडीसाठी. ओके, अदरवाईज गाडीचा एक्सपिरियन्स आतापर्यंत तरी बेस्ट. थँक्यू. सो तुम्हाला एक जस्ट पूर्ण बाईकचा क्लोज ओव्हरव्ह्यू देतो. हे याचं लिक्विड कूल इंजिन 155cc. हे मागचे टायर्स. जर तुम्ही एक्झॉस्ट बघाल तर याचा एक्झॉस्ट पण प्रॉपर अँगल्ड आहे टुवर्ड्स अपसाईड, सो दॅट तुम्ही थोडंसं ऑफ रोडिंग वगैरे पण करू शकता. याचा एअर फिल्टर. हे जे स्टॉक सस्पेन्शन जे आहेत ते. फ्रंट व्हील, डिस्क ब्रेक आणि ही ओव्हरऑल बॉडी.